सर्व पत्रकार मित्रांचं मी स्वागत करतो। आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असणारे मंत्रिमंडळातील आमचे सहकारी पालकमंत्री संदीपान भुमरे साहेब, तसंच अतुल सावेजी, विभागीय आयुक्त, कलेक्टर, CEO, कॉर्पोरेशनचे आयुक्त, CP, आमचे सतीश चव्हाण, सर्वच उपस्थित लोकप्रतिनिधी आणि अधिकारी मित्रांनो, आज तशी एक दुःखद घटना सकाळी अर्ली मॉर्निंग घडलेली आहे। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेबांचं दुःखद निधन झालेलं आहे। खरं तर 1995ला बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस शिवसेना युतीचं भाजपचं सरकार आलं आणि त्याच्यामध्ये त्यांना मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली, त्यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून पण उत्तम पद्धतीनं काम केलं। त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पण त्यांची कारकीर्द आपल्या सगळ्यांच्या कायम स्मरणात राहील अशा प्रकारची कारकीर्द राहिली। एक शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, सुरुवातीच्या काळामध्ये शिवसेना वाढवत असताना ज्या प्रमुख मान्यवरांनी त्याच्यामध्ये योगदान दिलं, त्याच्यामध्ये मनोहर जोशींचा फार वरचा क्रमांक होता। आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाने मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणारा एक सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड गेलेला आहे। त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राची फार मोठी हानी झालेली आहे। आणि कायम शिवसैनिक त्यांना सर या नावाने ओळखायचे। मला चांगलं आठवतं आहे, कारण 95ला मी देखील माझी सेकंड टर्म होती तेव्हा मी पाहत होतो ते मुख्यमंत्री असताना, तर त्यांना सर नावाने ओळखायचे। आणि कुठल्याही गोष्टीचा बोलण्याच्या संदर्भामध्ये किती सभागृह आक्रमक झालं तरी बरोबर त्याच्यातनं उत्तर देऊन ती वेळ कशी मारून न्यायची किंवा हजरजबाबीपणा पण त्यांना जास्त होता, मिस्किलपणा पण त्यांच्यामध्ये होता। ह्या सगळ्या खूबी आम्ही त्यांच्या अतिशय जवळनं पाहिलेल्या आहेत। आणि त्यांची विधान परिषदेमध्ये देखील सदस्य म्हणून कारकीर्द ही पहिली सुरुवात त्यांनी तिथं केली। मुंबईचे महापौर म्हणून देखील त्यांची कारकीर्द अतिशय उल्लेखनीय आणि संस्मरणीय ठरलेली आहे। आणि अशा त्यांना नंतरच्या काळामध्ये लोकसभेचं अध्यक्षपद म्हणून देखील निष्पक्षपणे त्यांनी भूमिका बजावली। आणि अतिशय सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आले मनोहर जोशी साहेब यांनी स्वकर्तृत्वावर कोकणच्या भागातनं जन्माला आलेला हा सुपुत्र लोकसभेचा अध्यक्ष म्हणून तिथपर्यंत त्यांनी मजल मारली। आणि त्यांना ज्या ज्या वेळेस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी संधी दिली, त्या संधीचं हमेशा सोनं करण्याचाच प्रयत्न त्यांच्या हातनं झालेला आहे। अनेक मराठी तरुणांना उद्योग क्षेत्राच्या संधीसाठी त्यांनी प्रशिक्षित केलं। कोहिनूर इन्स्टिट्यूट ही फार संस्था महत्त्वाची त्या काळामध्ये गणली जायची। आणि अशा ह्या ज्येष्ठ व्यक्तीचं, नेत्याचं, मनोहर जोशींचं जे काही दुःखद निधन झालं, यांच्या कुटुंबियांच्या, कार्यकर्त्यांच्या, नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सगळे सहभागी आहोत, हेही मी इथं विनम्रपणे नमूद करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। मित्रांनो, आज ही जशी दुःखद घटना झाली त्याच्यामुळे अतिशय साधेपणाने आमच्या ज्या बैठका ठरलेल्या होत्या त्या बैठका आम्ही घेतल्या। आज जिल्ह्याची बैठक आम्ही सगळे आमचे लोकप्रतिनिधी म्हणजे मंत्री महोदय आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये घेतली। त्याच्यात यंदाच्या वर्षी किती निधी दिलेला होता, किती निधी आत्तापर्यंत खर्च झाला आहे, किती निधी खर्च होणं बाकी आहे, DPCचं मी तुम्हाला सांगतो। ह्याच्या आधी यंदाच्या वर्षी 560 कोटीचं तुमचं बजेट होतं, DPC होतं, जिल्हा वार्षिक योजना होती। पुढच्या वर्षी आम्ही सगळ्या इथल्या लोकप्रतिनिधींनी मागणी केलेली आहे की दादा मराठवाड्याचं प्रवेशद्वार आहे, निधी जास्त वाढवा। आमचा प्रयत्न चाललेला आहे मुख्यमंत्र्याचा, माझा, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्र्यांचा, की जास्तचा निधी वाढवून द्यायचा आहे।
आणि तो वाढवून देत असताना लवकरच तुम्हाला वोटर अकाउंट ज्यावेळेस आम्ही सादर करू त्यावेळेस तो आकडा पाहायला मिळेल. पण मी एवढी ग्वाही सगळ्या आमच्या पालकमंत्री आणि बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांना दिलेली आहे की 100% एक समाधान वाटेल अशा प्रकारचा निधी पुढच्या वर्षीच्या करता ह्या जिल्हा वार्षिक योजनेचा छत्रपती संभाजीनगरचा दिला जाईल. त्याचबरोबर एकंदरीत जरी खर्च आत्ता 70% झालेला असला तरी पालकमंत्र्यांनी आणि कलेक्टरनी सांगितलं की दादा प्रशासकीय मान्यता बहुतेक सगळ्यात दिलेल्या आहेत, शिवाय कलेक्टर आता नवीनच आलेले आहेत. त्याच्यामुळं त्यांचं आणि सगळ्यांचं काम चाललेलं आहे. ते म्हणले लवकरच आम्ही ते बाकीचे पैसे खर्च करू. त्याच्यामध्ये पोलीस आयुक्त CPंनी इथं सांगितलं, लोहियांनी शस्त्रागार इमारतीसाठी जुलैच्या बजेटमध्ये आम्हाला निधी द्या. इथली परिस्थिती जरा इमारतीची फार गंभीर आहे. 2 गोष्टीच्या करता आम्ही आजच्या मीटिंगमध्ये निर्णय घेतला. एक तर ह्या पोलीस आयुक्तालयाच्या करता 70 कोटीचं काहीतरी त्यांचं बजेट आहे आणि जिल्हा परिषद संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरची इमारत बांधकामाच्यासाठी आवश्यक निधी मी आत्ताच ताबडतोब इथनंच फोन करून चौकशी केली. ती किंमत बरीच वाढलेली असल्यामुळं EPC जी माझ्याच अध्यक्षतेखाली असती तिथं मला सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी लागेल. आता तो प्रस्ताव ग्रामविकासकडनं PWDकडे गेला. PWDकडनं तो आता मी EPCच्या पुढं बोलवेल. मी सोमवारी का मंगळवारी EPC लावलेली आहे. त्यावेळेस साधारण मला पालकमंत्र्यांनाही सांगायचं तुमच्याही ऑफिसला जरा पाठपुरावा करायला सांगा आणि ती त्या दिवशी ती त्याला मान्यता देतो. तसंच संपूर्ण आणि ते राहिलेल्या कामाला देखील किती निधी लागतो तेव्हा त्या दिवशी आपल्याला कळेल. आता संबंधित अधिकाऱ्यांनी पण सांगितलं की दादा निधी मात्र जास्त लागतो. आम्हाला त्या EPCमध्ये चौकशी करावी लागेल, माहिती घ्यावी लागेल की इतक्या पटीनं निधी जास्त लागण्याचं कारण काय आणि ते समाधानकारक असेल, व्यवहाराला धरून असेल तर कुठली अडचण येईल असं मला काही वाटत नाही. तसंच दिव्यांग भवन विकसित करण्याच्या संदर्भातला एक प्रकल्प इथल्या जी श्रीकांत म्हणून आयुक्त आहेत त्यांनी हातात घेतला आहे. पालकमंत्र्यांनी त्याकरता 10 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. 50 कोटीचा प्रोजेक्ट आहे. पत्रकार मित्रांनो, एक गोष्ट आम्ही पाहतोय, साधारण आपल्या इथं दिव्यांगांची संख्या महाराष्ट्रात 4% पोचलेली आहे. म्हणजे 12 कोटी जर आपली लोकसंख्या धरली तर बारचोकाट्याचे जवळपास 50 लाख दिव्यांग हे आपल्या महाराष्ट्रात आहे. आज मी मध्ये पिंपरी चिंचवडला पण अशाच प्रकारचं एका स्कूलचं उद्घाटन केलं, पण त्याच्यात पुढाकार घेतलेला होता तो पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशननी घेतलेला होता. आत्ताचा प्रोजेक्ट जो मला दाखवण्यात आला तो मोठा आहे. साधारण 50 कोटीचा प्रोजेक्ट करायचं म्हटलं तर प्रत्येक विभागाला उद्या वोटर अकाउंट आहे फेब्रुवारीत, परंतु जुलैमध्ये साधारण 6 ठिकाणी तरी हे दिव्यांग भवन अशा पद्धतीनं उभे करायचे. जे श्रीकांत तुम्ही नाव काय दिलं त्याला? दिव्यांग भवन ते करायचं आणि त्याची नितांत गरज आहे. आणि त्यामुळं ही बाब प्रकर्षाने आमच्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्रजी आणि स्वतः एकनाथराव शिंदेसाहेब पण ह्याच्यामध्ये सकारात्मक आहे आणि महायुतीचं सरकार ह्याबद्दलचा पण निर्णय घेऊन पुढच्या अधिवेशनामध्ये, पुढच्या म्हणजे बजेट अधिवेशनामध्ये त्याच्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी जाहीर करेल. तसंच छत्रपती संभाजीनगर येथे सर्व सोयीसुविधायुक्त अद्ययावत क्रीडांगण निर्मिती ती करायची आहे. मागे नेहमी नुसती चर्चा होती, आमचं पुण्याने पळवलं, पुण्याने सांगायचं आम्ही पुण्याचं कुणाचं पळवलेलं नाही आहे. आम्ही आता नागपूर उपराजधानी तिथंही फार चांगल्या पद्धतीनं आणखीन काही सुविधा कमी आहेत ते देण्याचा प्रयत्न आमचा आहे. देवेंद्रजी त्याचा पाठपुरावा करतायत. तशाच पद्धतीनं मी आत्ता विभागीय आयुक्तांना पालकमंत्र्यांना सूचना केलेली आहे की अतुल सावे तुम्ही सगळेजण बसा आणि तुम्हाला नक्की
कुठं ते करायचं आहे, कारण 2-3 मतप्रवाह इथं मला पाहायला मिळाले. जर हार्ट ऑफ द सिटीमध्ये करायचं म्हटलं जी पर्यटनाची जागा घेऊन, तर ती जागा कमी आहे, 4-5 एकर अशी काहीतरी जागा आहे. परंतु जरा वेगळ्या पद्धतीनं करायचं म्हटलं तर त्याला जागा जास्त लागेल. ती पण जागा आत्ता पालकमंत्री म्हणले आहेत, आमच्याकडे सावे पण म्हणले आहेत. मी म्हटलं तुम्ही आता तुमच्याकडे मार्च, एप्रिल, मे 3 महिने हातात आहेत. एकदा तुम्ही त्या निर्णयाप्रत या. संजय बनसोडे हे इथले मराठवाड्यातलेच आहेत, ते क्रीडा मंत्री आहेत. आणि तुम्ही एकदा ठरवा. राजेश देशमुख म्हणून क्रीडा आयुक्त आलेले आहेत, ते पूर्वी माझ्याकडे 4 वर्ष कलेक्टर होते, फार चांगला अधिकारी आहे. त्यांनाही त्याच्यामध्ये विश्वासात घ्या आणि कशा पद्धतीनं पाहिजे तुम्हाला ते सांगा. त्याला निधी देण्याची आमची तयारी, कारण आत्ता थोडंसं ठोस असं काही उत्तर मला त्याच्यातनं मिळालं नाही आणि म्हणून तशा पद्धतीनं निर्णय आम्ही घ्यायचं ठरवलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शहरात भूमिगत लाईट व्यवस्था व ड्रेनेज व्यवस्था वाढवण्याला प्राधान्य द्यायचं. मी तर आयुक्तांना म्हणालो की तुम्ही तशा पद्धतीनं प्रस्ताव पाठवा. बऱ्याचदा केंद्र सरकारच्या पण योजना असतात की त्याच्यात ती शहरं, आणि हे तसं महत्त्वाचं शहर आहे, ह्याला एक वेगळा इतिहास आहे, त्याच्यामुळं ह्या शहराला देण्याच्याकरता आपल्याला प्रयत्न करता येतील. महाराष्ट्रातली काही शहरं झाली, परंतु आपल्याकडं अंडरग्राऊंड केबलचं प्रमाण पर्सेंटेजमध्ये फार कमी आहे आणि तीच गोष्ट साधारण अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या बाबतीत आहे. चहूबाजूनी छत्रपती संभाजीनगर वाढत असताना जवळपास 50% अजून आपल्याला इथं अंडरग्राऊंड ड्रेनेजची गरज आहे. तर त्याचाही प्रस्ताव आम्ही आयुक्तांना करायला लावला आहे. आणि तिसरं, बरेच वर्ष पिण्याच्या पाण्याचं जे काही दुखणं आहे त्याच्या संदर्भामध्ये सॉफ्ट लोन दिलं, तरी आज अतुल सावेंनी सांगितलं ते दिलं तरी आमची तेवढी परतफेड करण्याची तयारी नाही आहे. तर शेवटी त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा तो मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या स्तरावरच काढला जाईल. पण त्याच्यातनं मार्ग तर काढावाच लागेल, हे त्रिवार सत्य आहे. म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहर पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भातलं. तसंच आत्ता महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा धरणांमध्ये पाण्याची पातळी कमी होत चाललेली आहे. जवळपास 50% धरणांमध्ये पाण्याची पातळी कमी झालेली आहे. आपण फेब्रुवारी एंडला आलो आहे. मार्च, एप्रिल, मे, जून हे 3-4 महिने फार महत्त्वाचे आहेत आणि त्याच्यामध्ये फार अलर्ट आमच्या प्रशासनाला राहावं लागणार आहे. लोकप्रतिनिधींना सतत तिथं लक्ष द्यावं लागणार आहे. त्याच्याकरता कुठल्याही निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही, हेही तेवढंच सत्य आहे. पण ह्याच काळात नेमक्या लोकसभेच्या निवडणुकाचा प्रचार आणि रणधुमाळी चालू राहणार आहे. त्याकरता प्रशासनाने फार तिकडचं काम बघत ह्या कामाला पण तेवढंच प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. आपल्या इथं साधारण सोयगाव आणि छत्रपती संभाजीनगर ह्या 2 तालुक्यातले 19 महसूल मंडळं ही त्याच्यामध्ये दुष्काळाच्या बाबतीमध्ये अडचणीत आलेली आहेत आणि त्याच्याबद्दलचा निर्णय राज्य सरकारवर घेतलेला आहे. एकंदरीत राज्यामध्ये 40 तालुके दुष्काळ म्हणून जाहीर केलेले आणि त्याच्यात मग काही आमदार महोदयांनी सांगितलं, मंत्री महोदयांनी सांगितलं की बाबा आमचा तालुका नाही परंतु आमचं महसूल मंडळ आलेलं आहे. तर मग त्याच्यातनं संख्या काढली तर ती जवळपास 1800-1900 पर्यंत गेलेली आहे. त्याच्यात आपली 19 आहे आणि दुष्काळ सदृश परिस्थिती असणारे आपले एकंदरीत 7 तालुके आहेत. त्याच्यात 50 महसूल मंडळ एकूण, म्हणजे मी मगाशी 2 सांगितली, 2 तालुक्यातली 19 आणि 7 तालुक्यातली मिळून साधारण 50 अशा पद्धतीनं महसूल मंडळं त्याच्यात दुष्काळ सदृश परिस्थितीत आली आणि त्यांचाही GR निघालेला आहे की तिथं काय काय सवलती आम्ही देणार आहोत. तसंच आत्ता टँकरची व्यवस्था 128 गावामध्ये आणि 29 वाड्यामध्ये 189 टँकर्स त्या ठिकाणी चालू आहेत. आणि जसं लोकांची डिमांड येईल तसं चारा डेपो असतील, कारण लगेच काही चारा छावण्यामध्ये लोक स्वतःचं जनावर पाठवतील असं मला वाटत नाही. अजूनही काही भागामध्ये सहकारी साखर कारखाने चालू आहेत, त्याच्यामुळे त्याचाही वाढ उपलब्ध आहे. अजून काही काळाकरता कारखाने चालतील.
आणि मधल्या काळात आम्ही जिथं पाणी उपलब्ध आहे तिथं रब्बीच्या निमित्तानं ग्रीन फॉडर करा, कडवळ, मकवान, आणि त्याला बियाणं वगैरे पण आम्ही दिलं, त्याला प्राधान्य त्या बाबतीमध्ये दिलेलं आहे. अशा पद्धतीनं ह्या दुष्काळाला सामोरं जाण्याच्याकरता कुठलीही कमतरता भासू द्यायची नाही. अशा प्रकारे केंद्र सरकारने पण आम्हाला कळवलेलं आहे की त्यांचं पण पूर्णपणे मदत आणि सहकार्य राहील. आणि त्याच धर्तीवर आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी पण ठरवलेलं आहे. तसंच मधल्या काळामध्ये कांदा निर्यातीच्या बद्दल काही वेगळा निर्णय झालेला होता, त्याच्यात शेतकऱ्यांची खूप नाराजी होती. पण मी आपल्याला स्पष्ट सांगतो की आम्ही सतत त्याचा पाठपुरावा करत होतो. मध्ये पंतप्रधानांचा एक कार्यक्रम नाशिकला झाला. स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या दिवशी एक युवा महोत्सव आपण केलेला होता. फार चांगला युवा महोत्सव तिथं झाला आणि त्याला स्वतः प्राईम मिनिस्टर आले होते, तेव्हाही आम्ही कानावर घातलेलं होतं आणि अमित भाईंच्याही आम्ही कानावर घातलेलं होतं. शेवटी ते कांदा निर्यात बंदी उठवली, परंतु उठवल्यानंतर पुन्हा आम्ही सगळ्यांनी समाधान व्यक्त केलं आणि पुन्हा लगेचच वेगळा आदेश आला की ती नाही उठवली. परंतु मग पुन्हा आम्ही कॉन्टॅक्ट तिकडं केला. मग आता त्यांनी काही हजार मेट्रिक टन कांदा निर्यात करायला परवानगी दिलेली आहे. त्याच्यामुळं भाव स्थिर राहायला निश्चितपणे मदत होईल असं आम्हाला वाटतं. आणि आमचं सगळ्यांचं लक्ष आहे, आम्हाला त्याच्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही. शेतकऱ्याला, आमच्या बळीराजाला मदत झाली पाहिजे, हीच आमच्या सगळ्यांची आणि सरकारची भूमिका आहे. तसंच सोयाबीन आणि कापसाच्या संदर्भातले भाव एकदमच खाली आले, म्हणजे जो त्याचा मिनिमम दर ठरवलेला होता त्याच्यापेक्षा भाव खाली आले. तर जास्त केंद्र सुरू करावीत तशा प्रकारचा निर्णय आमचा झालेला आहे. आणि त्याच्या संदर्भामध्ये पणन विभागाला आणि कृषी विभागाला सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही वेगवेगळ्या भागामध्ये, कारण केंद्राने जो दर केंद्र सरकारने ठरवून दिलेले आहे त्या दरामध्ये एकदा खरेदी सुरू केली किंवा आपोआप भाव व्यापारी त्याच्यावर थोडे का होईना नेतात, आणि जर खरेदी नाही सुरू झाली तर मग खाली भाव येतात. हा साधारण पद्धत आपण पाहतो. म्हणून त्याही संदर्भात त्या घटकाला मदत होण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही निर्णय घेतलेला आहे. तसंच पत्रकार मित्रांनो, तुम्ही बघताय काल परवापासून महानंद ही डेअरी ही राज्यस्तरावरची डेअरी होती. एकेकाळी मी पण त्याच्यामध्ये डायरेक्टर होतो, त्याला 10-15 वर्ष झाली. आणि त्यावेळेस आम्ही चांगल्या पद्धतीने चालवले होते. जवळपास 150 कोटी रुपये आम्ही फिक्स डिपॉझिटला ठेवलेले होते. परंतु नंतरच्या काळामध्ये लोकांनीच निवडून दिलेलं संचालक बोर्ड तिथं असतं आणि तसं असताना ते अडचणीत येत गेलं. आता जवळपास 225 कोटी रुपये का 250 कोटीच्या दरम्यान, 2-5 कोटीचा इकडे तिकडे होईल, पण मिनिमम 225 आणि जास्तीत जास्त 250 कोटी रुपये NDDB पुढं आलेली आहे. NDDB असं म्हणते की बाबा तुम्ही आम्हाला चालवायला द्या, आम्ही चांगलं चालू. पत्रकार मित्रांनो, मागे जळगावची पण डेअरी अशाच पद्धतीनं NDDBला दिलेली होती, परंतु नंतर ती सुस्थितीत आल्यानंतर संचालक म्हणजे लोकप्रतिनिधी तिथं आले. आता लोकप्रतिनिधी ते चालवतात. विरोधक कारण नसताना गैरसमज निर्माण करतात की हे काहीतरी आता NDDBलाच दिली, आता तिथली 50 एकर जागा ती जाणार आणि मोक्याची जागा जाणार आणि सरकार काही लक्ष देत नाही. हे धादांत खोटं आहे, धादांत खोटं. काही जण विरोधक अभ्यास न करता उगीचच काही झालं तर हे गुजरातच्या घशात घातलं, असं काहीही झालेलं नाही आहे. चालवायला घेणं, जसं तुम्हाला माहिती की महाराष्ट्रातले काही सहकारी साखर कारखाने अडचणीत आल्यानंतर काही सिक्युरिटायझेशन ॲक्ट खाली विक्रीला काढले गेले, काही चालवायला दिले गेले 25 वर्षाच्या 20 वर्षाच्या प्रमाणे, आणि त्याच्यातले काहींची 5-10 वर्ष झाली. पण तशा पद्धतीनं ते चालवायला देण्याच्या बद्दलची चर्चा चालू आहे, अजून निर्णय झालेला नाही. तिथल्या संचालक बोर्डातल्या बहुतेक सहकाऱ्यांनी राजीनामे दिले, स्वखुशीने दिले.
त्याच्यात पण बातम्या दमदाटी करून कोण दमदाटी करून राजीनामे घेणार आहे आणि कारण काय? जर कोणीचे दमदाटी घेऊन राजीनामे दिले घेतले असतील तर ज्याला दमदाटी झाली त्यांनी कोर्टात पोलीस कंप्लेंट करावी की यांनी दमदाटी देऊन राजीनामा घेत. पण विरोधकांना आज कुठलाही मुद्दा नाही, काही काढायचं आणि मागचा पुढचा अभ्यास करायचा नाही, विचार करायचा नाही आणि हे असंच केलं, ह्याच्या जमिनीच कुणाला तरी दिल्यात आणि कुणाला तरी द्यायचंच काम चाललंय आणि नेहमी गुजरातचं नाव घ्यायचं आणि त्या गुजरातच्या नावाने खडे फोडण्याचं काम करायचं. ही त्यांची निवडणुकीची एक त्यांची लाईन धरलेली आहे की महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा अभिमान जागा करण्याच्या करता, स्वाभिमान जागा करण्याच्या करता यांनी कुणीतरी एकनाथराव शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी स्वाभिमान कुठंतरी घाण ठेवलेला आहे वगैरे असल्या वल्गना करायच्या. पत्रकार मित्रांनो, आपण पण आम्हाला अनेक वर्ष ओळखता, असलं काहीही नाही आहे. हे निव्वळ काहीतरी थोतांड उभं करतात आणि लोकांच्यामध्ये गैरसमज निर्माण करतात. मी अतिशय जबाबदारीनं आमच्या मंत्रिमंडळातले 2 सहकारी माझ्या बाजूला बसलेले आहेत, सगळ्यांच्या देखत मी सांगतो ह्याच्यात काही तथ्य नाही आहे. NDDBचं अजून त्यांनी असं आम्हाला सांगितलं आहे की जेवढा काही तोटा आहे तो तोटा भरून काढावा आणि म्हणजे तेवढं आम्हाला भागभांडवल किंवा काही म्हणून द्यावं सरकारने, मग आम्ही ती चालू. मॅनेजमेंट तिथं दुसरी असली पाहिजे असंही त्यांनी सांगितलं, म्हणजे ते दुसरी म्हणजे त्यांची असली पाहिजे. उद्याच्याला ज्यांना चालवायचं आणि आपण अनेक दिवस अनेक वर्ष हे लोकांनी दिलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना तिथं संधी दिली, पण ते अपयशी ठरले. मधल्या काळामध्ये दुधाचे दर आत्ता नाही, त्याच्या आधीच्या काळात उतरले, तेव्हा दुधाची पावडर तयार करायला आपण प्रोत्साहन दिलं, त्याच्यातनं काहीशे कोटी रुपये राज्य सरकारने खर्च केले. पुन्हा त्याची पावडर देखील त्यांनाच दिली, तेही पैसे महानंद सुस्थितीत यावा म्हणून दिले. ज्या ज्या ठिकाणी राज्य सरकारनं करोडो रुपये देऊन महानंदाची ऊर्जित अवस्था आणायला पाहिजे होती तशा प्रकारचा सगळा प्रयत्न केला गेला, पण त्याच्यात संचालक बोर्ड कमी पडलं, मॅनेजमेंट कमी पडली आणि म्हणून हा प्रसंग निर्माण झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचं हित महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राचं हित, मराठी माणसाचं हित हे लक्षामध्ये घेऊनच राज्य सरकार पुढचा निर्णय घेईल. आता आपल्याला काय विचारायचं असेल तर विचार. मी सांगितलं ना की महानंदानी महानंदला नाही, महानंदला बऱ्याचदा पैसे देऊन झाले. NDDBनी काय प्रस्ताव दिला, कारण आत्ता मॅनेजमेंट तिथंच होती, म्हणजे निवडून आलेलंच बोर्ड होतं. त्यांनी आता त्यांच्या लक्षात आलं की बरेच महिने कामगार आणि अधिकाऱ्यांचे पगार पण तिथं झालेले नाही, हे पण तिथली एक समस्या आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याबद्दल दूध उत्पादक शेतकरी केंद्रबिंदू मानून जे काही राज्याच्या त्या शेतकऱ्याच्या हिताचा असेल तसा निर्णय आम्ही घेऊ. बैठकीच्या सुरुवातीला तुम्ही निधी खर्चाबाबत नाराजी व्यक्त केली, सोबतच सप्टेंबरमध्ये जी मंत्रिमंडळाची बैठक झाली 45,000 कोटीचा, त्याचाही काही आढावा घेतला? त्याचा आढावा इथं घेतला नाही. त्याच्या संदर्भामध्ये काही दिवसापूर्वी पालकमंत्री महोदयांनी सांगितलं की सुधीर मुनगंटीवार साहेबांनी त्याचा आढावा घेतला. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या संदर्भातली जी काही बैठक इथं झालेली होती त्याची, आणि आत्ता मी त्यांना असं केलं की आता ती बैठक झालेली आहे तर एक बैठक त्यावेळेस मुख्यमंत्री पण म्हणले होते की त्यांच्याही अध्यक्षतेखाली घेणार आहेत. तर आता आम्ही मुंबईला गेल्यानंतर CM साहेबांना विनंती करणार आहे, अधिवेशनाचे 4-5 दिवस चालतात त्यावेळेस सतत काही आतमध्ये काही सगळ्यांनाच काम असतं असं नाही, त्यावेळेस तिथं बैठक घ्यायचं आमचं ठरलेलं आहे. शहर पाणी पुरवठा योजनेसाठी आर्थिक मदत आपण देणार आहात, त्याचं काय धोरण ठरलंय? अनुदानाच्या स्वरूपात देणार की कर्जाच्या स्वरूपात देणार? हो का, आता सध्या ह्यांना कळवलेलं आहे सॉफ्ट लोनच्या संदर्भात. त्यावेळेस इथल्या अतुल सावे मंत्री महोदयांनी सांगितलं ते सॉफ्ट लोन जरी असलं तरी आम्हाला ते लोन म्हणलं की कांगावर काटा येतो, आमची काही प्रीपेमेंट करण्याची तेवढी क्षमता नाही आहे. आता त्याबद्दल राज्य सरकार नेहमीच सगळ्या साकल्याने विचार करून त्या शहराचं हित कशात आहे.
आमचं एवढंच म्हणणं आहे की बाकीची शहरं आपापल्या परीनं काम करत असतात. जिथं उत्पन्नच कमी असेल तिथं राज्य सरकार सहकार्य करतं, केंद्र सरकार सहकार्य करतं. मधल्या काळामध्ये स्मार्ट सिटीच्याही निमित्तानं देशातली वेगवेगळ्या शहरांना मदत झाली, तशी आपल्याही छत्रपती संभाजीनगरला झाली. याचा अनुभव आपण घेतलेला आहे. त्याच्यात आम्ही व्यवहारी मार्ग काढू. दुष्काळाच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने जे केंद्राला मेमोरंडम दिलेलं होतं 3,000 कोटी, त्याच्यात काय पुढे झालं ते कळतच नाही. त्याच्यामध्ये एक कमिटी असते, तिथल्या समिती ते प्रत्येक गोष्ट ऐकत आहे. कमिटी ती नाही, ती पाहून गेलेली कमिटी वेगळी आणि मंत्रिमंडळातल्या एखाद्या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली कमिटी असते ती वेगळी. ती अमित शहा साहेबांच्या अध्यक्षतेखाली आहे. अमित शहा साहेबांना आम्ही एक दोन वेळा सांगितलेलं आहे. ते म्हणले की मी ते कमिटीची मिटिंग घेऊन दुष्काळ इथले आलेल्या समितीचा अहवाल आणि आम्ही दिलेला जे काही डिमांड ह्या सगळ्याचा विचार करून ते म्हणले मी तुम्हाला व्यवस्थितपणे मदत करतो. निवारणाच्या संदर्भातला काही तात्पुरता आराखडा कशाचा निवारण नाही, तो तर प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना विभागीय आयुक्तांना त्यांच्या त्यांच्या विभागामध्ये करावाच लागतो. तातडीच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या करता एकदम पाणीच कमी पडलं तर कुठं टँकर द्यायचे, कुठं विहिरी ताब्यामध्ये घ्यायच्या, कुठं तुमचे म्हणजे पाणी पुरवठा योजना करायच्या. काही काही ठिकाणी त्या दुष्काळाच्या परिस्थितीनं मार्ग काढण्यापुरतं ज्या विहिरीला पाणी असतं तिथनं पाणी उचलतात आणि आपला जो उद्भव असतो तिथं ते टाकतात. अशा सगळ्या नेहमीच्या ज्या बाबी असतात त्या प्रशासनाला माहितीच आहे. आणि त्या स्टँडिंग ऑर्डर आहे की तो निर्णय तिथल्या विभागीय आयुक्तांनी, पालकमंत्र्यांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यायचा. आत्ता सध्या माझ्या माहितीप्रमाणे टँकर सुरू करण्याचा अधिकार हा जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणजे आम्हीच प्रांताला द्या म्हणून सांगितलं. प्रांत शेवटी 2 तालुक्यामध्ये एक प्रांत असतो, काही काही ठिकाणी एका तालुक्यात एक प्रांत असतो. तर ते आम्हाला आता पुढं जाणवलं की आता प्रांताला देऊन चालणार नाही, तहसीलदारला देऊ. तर आम्ही तो तहसीलदारला देऊ. पण आत्ता त्याची गरज वाटली नाही, कारण आत्ताच मी तुम्हाला संख्या वाचून दाखवली. सर, मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. 1088 गेल्या वर्षी डिसेंबरचा आकडा आहे आणि चालू महिन्यामध्ये 38 आत्महत्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत. यंत्रणा फेल पडली की दादा आपण कसं बघता? आम्ही ह्याच्याकडे असं बघतो की कुठलंही सरकार कुणाचंही असलं, ह्या गोष्टी कधीपासून सुरू झाल्यात ह्याचे सगळेच साक्षीदार पत्रकार मित्र म्हणून आपण आहात. त्याच्याकरता वेळोवेळी अनेकदा अभ्यास करण्यात आला. त्याच्यातनं शेतीच्या पाण्याच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केंद्राने करून योजना करण्यात आल्या. आपण पण राज्य सरकारचा वेगवेगळा निधी जलसंधारण, जलसंपदा ह्याला जास्तीचा दिला. आपण शेतकऱ्यांनी सावकाराच्या दारात जायला लागू नये म्हणून त्याला 0% व्याजाने पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्याचा व्याजाचा भुर्दंड राज्य सरकारने सहन केला, काही बाबतीमध्ये केंद्र सरकारने सहन केला. त्याच्या संदर्भामध्ये त्यांना ज्या काही किमती आहेत त्या आधारभूत किमती त्यांना ठरवून त्या बाबतीमध्ये दिल्या. मधी पाणीपट्टीचे दर एकदम 10 पट वाढले, ते पुन्हा पूर्ववत म्हणजे 100 रुपयाचा दर 10,000 रुपये झाला, तो पुन्हा 100 रुपयावर त्या ठिकाणी आपण आणला. हे करत असताना त्यांना पीक विम्याच्या करता स्वतः पैसे भरावे लागत होते. ते 1 रुपयामध्ये पीक विमा त्यांनी भरायचा, बाकीचे सगळे पैसे केंद्र सरकार, राज्य सरकारने भरायचं. अशा प्रकारचा निर्णय होऊन हजारो कोटी रुपये आपण ते केंद्र सरकार, राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या वतीनं भरलेले आहेत. म्हणजे 0% व्याजाने कर्ज पुरवठा, त्यांना जे काही बियाणं, खतं वगैरे असतील ते उपलब्ध करून देणं, त्याच्या संदर्भामध्ये 1 रुपयात हे विमा, पीक विमा, अशा ज्या ज्या गोष्टी त्यांना करता येतील. पूर्वी तर त्यांना 10 रुपये शेकड्यांनी सावकाराच्याच दारात जावं लागायचं. आता तसं सावकाराच्या दारात जावं लागत नाही. आणि मधल्या काळामध्ये कर्जमाफीचा पण निर्णय घेतला की एकदा त्याचा 7-12 व्यवस्थितपणे करायचा. आताच्या सरकारने वेळेमध्ये परतफेड करणाऱ्यांना 50,000 रुपये द्यायचा हा निर्णय घेतलेला आहे. कारण काही जण शेतकरी म्हणतात की बाबा आम्ही वेळेत परत भरतो, आम्हाला काही नाही, मग त्यांना इन्सेंटिव्ह आपण देतोय. आणि ज्यांचं थकलेलं होतं त्यांचं मागं माफ त्या ठिकाणी करण्यात आलं. म्हणजे ज्या ज्या गोष्टी लक्षात येत आहेत त्याच्यातनं शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे. वीज बिलाचे पैसे तसं बघितलं तर आम्ही वसूल करत नाही.
ज्यांची परिस्थिती योग्य आहे तेच वीज बिल भरतायत. आता त्यांना कायमचं वीज बिलातनं मुक्त करण्याच्या करता सोलर वर चालणारे इलेक्ट्रिक पंप हे मोठ्या प्रमाणावर आम्ही देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर चालली. आमची जी गायरान आहेत त्या गायरान त्या गावाचा असेल तर त्याला एकरी 30,000 रुपये वर्षाला द्यायचे आणि नंतर दरवर्षी त्याच्यामध्ये काही टक्के वाढ आहे आणि ती जमीन घेऊन तिथं सोलर पॅनल बसवायचे आणि दिवसा ह्या लोकांना वीज लागती ती वीज तयार करून त्याच्यातनं ह्यांना रिलीफ द्यायचा. आत्ता काय होतं, विजेचं शॉर्टेज असल्यामुळं आठवड्यातले निम्मे दिवस रात्री असं आपल्याला ते करावं लागतं. त्याच्याऐवजी त्याला दिवसाच कशी देता येईल ह्याही करता मोठा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी चाललेली आहे. तुमच्या जिल्ह्यात काही जमीन दिली का? किती 1000 एकर? बऱ्याचशा ठिकाणी मराठवाड्यातली तर जास्त येईल, कारण मराठवाड्यामध्ये बॅरन लँड बऱ्यापैकी, कारण दुष्काळी परिस्थिती असते. विशेषतः आवर्षण प्रवण जे तालुके आहेत त्या भागामध्ये जिथं पाणी नाही, कारण पाणी असणाऱ्या ठिकाणची जमीन घेऊन चालत नाही, जिथं आपल्याला कुसळाशिवाय काही उगवत नाही अशा प्रकारची जमीन आपण घेतो आणि तिथं झाडं नसली पाहिजे, कारण ते पॅनल. आणि आता नवीन टेक्नॉलॉजी पुढे आल्यामुळं पूर्वी 5 एकरात 1 मेगावॉट तयार व्हायची, आता 4 एकरात 1 मेगावॉट तयार होते. म्हणजे सुधारणा त्याच्यात होत चालल्या ह्या पद्धतीनं. आणि नेहमी आम्ही आवाहन करतो, बाकीच्या बाबतीमध्ये कुणी तुमच्या जमिनीचे लिलाव करणार नाही, तुम्ही इतक्या टोकाची भूमिका घेऊ नका. वेगवेगळ्या प्रकारच्या आपण सवलती त्या ठिकाणी देतो. त्यांच्या मुलींना शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण बऱ्याच अंशी सवलती देतो. अशा अनेक बाबी करतोय. ठीक आहे, धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.